तर बघा ही तवा अंडा भुर्जीची रेसिपी आपण कशी बनवायची ती बघणार आहोत. तर चला पाहूया आपण तवा अंडा भुर्जीची रेसिपी पाहूया आणि त्याचे साहित्य पण पाहूया. मस्त अशी तवा अंडा भुर्जी खायला बनवूया आपण. नमस्कार मंडळी, आवडे फॅमिली ब्लॉग मध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलोय ती म्हणजे तवा अंडा भुर्जी बनवणार आहे. तर आपण जे अंडा भुर्जीसाठी साहित्य घेतले ते बघा, मी मिडियम साईजचे 2 कांदे घेतले आहेत बारीक कट करून, आणि हे पण एक मिडियम साईजचा मोठा टमाटर कट करून घेतलेला आहे. थोडीशी 2 ते 3 मिरच्या थोड्याशा बारीक साईजच्या कट करून घेतलेले आहेत. 3 अंडे घेतलेले आहेत. आपण अंडा भुर्जी बनवणार आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये बनवणार आहे. तर चला आपण घेऊया अंडा भुर्जी बनवायला, आणि याच्यामध्ये सुके मसाले जे जातील ते मी रेसिपी तयार करताना तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आता मी तवा गरम केलेलाच आहे, म्हणजे याच्यामध्ये मी ज्वारीची भाकरी बनवून घेतलेली ना, असाच गरम तवा आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे. मस्त असे अंडा भुर्जी बनवते. तेल जरा थोडंसं आपण जास्त 2 ते 3 पळी टाकणार आहोत. मग त्याच्यामध्ये कांदा आता फ्राय करायला टाकून घेणार आहे भाजण्यासाठी. त्याच्याबरोबर आपण ह्या 2 ते 3 कट करून घेतलेल्या मिरच्या, तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही टाका, नसेल आवडत तर तुमच्या चवीनुसार तुम्ही टाकू शकता. त्याप्रमाणे चवीप्रमाणे तुम्ही घालतात. तर आता बघा कांदा हा मस्त असा तव्यावरती परतून घ्यायचा आपल्याला. लाल तर झाला त्याच्यामध्ये आपण टमाटर टाकून घेणार आहे. तर बघा असा लालसर आता आपला कांदा भाजून झालेला आहे. तर याच्यामध्ये आता मी हा टमाटर भाजण्यासाठी परतण्यासाठी टाकून घेते. आता याच्यामध्ये बघा कांदा टमाटर आपलं परतच असतो आपण, त्यावेळेस भाजून घेत असतो. थोडंसं आपण तुम्हाला जसं चवीनुसार थोडंसं अर्धा चमच मीठ टाकून द्यायचं, म्हणजे कांदा आणि टमाटर व्यवस्थित परतून जातात आणि लवकर शिजून तयार होत. आपल्याला म्हणजे जास्त वेळ लागत नाही आणि चव पण जरा मीठ टाकल्यावर छान येते. कांदा टमाटर परत लागला त्याच्यामध्ये आपले हे मसाले जाणार आहे. तर बघा आता आपला कांदा टमाटर
म्हणजे मस्त असं त्याला एकदम असं ते कुरकुरीत किंवा असं क्रिस्पी बनल मस्त अशी. चला तर आता आपण बघा 2 मिनिटं झाकून